ओके. हल्ली 4-5 दिवस नाही 8-10 दिवसापूर्वी एक माझ्या व्हिडिओ बघण्यात आलेला. WhatsAppवर कोणीतरी पाठवलेला. त्याच्यामध्ये काय असायचं, की एक मुलगा होता. त्याला तुम्ही कुठलीही तारीख सांगा, त्याचा वार सांगायचा. वार तो डायरेक्टली सांगायचा. काही कॅल्क्युलेशन काही न करता तुम्हाला डायरेक्टली सांगायचं. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये काही जादू आहे का? त्याची काय मेमरी स्ट्रॉंग एकदम होती? तुमचं काय मत आहे? हे पॉसिबल आहे की नाही पॉसिबल? आहे, ट्रिक असणार काहीतरी त्याला. काहीतरी ट्रिक असणार. पण तेव्हा आपल्याला काय वाटतं सांगा, की काहीतरी याच्यामध्ये हा काहीतरी मेमरी याची काहीतरी हे आहे. म्हणजे एकदम हायफाय आहे काहीतरी माणूस. पण जोपर्यंत एखाद्या गोष्टीतले बारकावे आपल्याला समजत नाही ना, तेव्हा असा आपला भ्रम असतो, की ते काय आपल्यापेक्षा ते हुशार आहेत. जनरली काय असतात ह्या सगळ्या ट्रिक्स असतात. आणि आज आपण काय करणार आहोत, एक ट्रिक बघणार आहोत, जी तुम्हाला बुद्धिमत्ता, मॅथ याच्यासाठीच उपयोगी पडणार असं नाही. आयुष्यात कायम तुम्ही काय करू शकता वापरू आणि याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता प्रभुत्व मिळवू शकता. तुम्हाला कुठलीही डेट कोणी सांगितली ना, विदिन काही सेकंदामध्ये तुम्ही त्याची हे काय सांगू शकाल, वार कुठला आहे तो सांगू शकाल. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे तर लक्षात घ्यावंच लागेल, पण त्याची प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिस केली ना, की तुमच्यापैकी एकाचा व्हिडिओ आपण बनवूया केव्हा तरी ऑनलाईन असं घेऊया, डेट द्यायची आणि त्याने काय करायची डायरेक्टली वार सांगायचा. आपण कोणाला निवडूया? स्वानंदात निवडूया. स्वानंद, स्वानंद रेडी आहे का दुसऱ्याला सांगू मी? हा स्वानंद, हा? हा सर. ओके, चला. चला आपण स्टार्ट करूया. कॅलेंडर मधलं सगळं बारकावे आपण पहिल्यांदा लक्षात घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काय करणार 2 मिनिट ना. अरे मी बंद केलं कशाला? बंद झालं 2 मिनिट. ओके. ओके. तर मला सांगा, लीप इयर सगळ्यांना माहिती आहे लीप इयर? हो सर. हा, काय सांगा लीप इयर म्हणजे? 366 डे. हा, काय? 366 ओके ओके, तुम्ही सांगता 366 असं डेज म्हणून असतात. 366 डेज असतात. हे डेज बद्दल झालं. पण कुठलं इयर लीप इयर आहे कसं सांगणार तुम्ही? ज्या इयरला सर जर ते इयरचा नंबर 4 ने डिवाइड होत असला आणि सेंचुरी इयर असला तर 400 ने डिवाइड होत असला तर ते लीप इयर असतं. ओके, सगळ्यांना माहित आहे. जर डिवाइड म्हणजे पूर्ण भाग जात असेल 4 ने आणि ते सेंचुरी इयर असेल तर त्याला 400 ने भागवायला पाहिजे. आता मला सांगा 1000 इयर आपली कंडिशन काय सांगा, 4 ने भाग जातो का त्याला बघा? हो. जातो. म्हणजे लीप इयर आहे की नाही तुम्हाला काय वाटतं? आहे. नाही जात सर. नाही. हा, आहे सर. नाही आहे कारण हे सेंचुरी इयर आहे ना, Century- 400 ने नाही जात. 4 ने जातो पण 400 ने नाही जात. ओके, पहिल्यांदा ज्यांना सेंचुरी इयर म्हणजे काय ते माहित नाही त्यांनी लक्षात घ्या. शेवटी 2 झिरो असेल त्याला आपण सेंचुरी इयर्स म्हणणार आहे. ओके. आता याच्यामध्ये काय बघा, हे सेंचुरी इयर आहे कारण काय झालं सांगा, 1000 आहे आणि त्याला जर मग 1000 असेल तर त्याला 4 ने नाही हे करायचं, डिवाइड करायचं. त्याला कशाने डिवाइड करायचं? 400 ने डिवाइड करायचं. सेंचुरी 400. उदाहरणार्थ समजा 2000, त्याला 4 ने नाही डिवाइड करून बघायचं कारण शेवटी 2 शून्य आहेत. होतं सर. होतं सर. हे काय झालं समजा लीप इयर झालं. समजा मी तुम्हाला सांगितलं 1800, त्याला 4 ने डिवाइड केलं तर होते का नाही बघा? होते. होतं. ओके, मग हे लीप इयर पण आहे सर का? 400 नाही होत. 1800 होत नाही. नाही होत. त्यामुळे हे काय नसणार 400 तुम्हाला. जेव्हा काय करायचं, जेव्हा शेवटी 2 झिरो असतात ना तेव्हा 4 कन्सिडरच नाही करायचं. त्याच्याबद्दल कन्सिडर काय करायचं? 400 कन्सिडर करायचं. क्लिअर? हे सगळ्यांना क्लिअर आहे? सर ओके. 1000 ला भाग जातो की नाही? कशाने भाग जातो? म्हणजे 1000 हे लीप इयर आहे की नाही? लीप इयर काय तू सांगला, लीप इयर आहे की नाही तुझं मी जे सांगितलं त्याच्यावर ना? नाही, नाहीये. का नाहीये सांग? 400 ने डिवाइड होत नाही. होत नाही. लक्षात आहे. एक लक्षात घ्यायचं, शेवटी 2 झिरो असेल ना तर 4 कडे आपण बघायचंच नाही. आपण कशाने बघायचं सांगा? 400 ने जातो काय तो बघायचा. 400 ने जात असेल तर ते लीप इयर, नाही जात असेल तर ते लीप इयर नाही. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? हो सर. कोणाला डाऊट आहे याच्याबद्दल? नाही. नाही. आता मला थोडी आपण बघूया तरी पण, म्हणजे कोणाचे डाऊट असतील तर क्लिअर होईल. समजा हे सांगा मला, लीप इयर आहे की नाही? आहे. ओके. आहे. मला सांगा हे लीप इयर आहे की नाही?
नाही आहे. नाही, कारण शेवटी 2 झिरो आहेत, त्यामुळे आपण 4 ने बघणार. बाजूचा भाग नाही जात. ओके, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर आहे. ओके, मला एक सांगा, लीप इयर नसेल तर किती दिवस असतात? 365. क्लिअर माहित आहे सगळ्यांना आहे? याच्यामध्ये किती वीक्स असतात रे? लीप इयर असेल तर किती वीक्स असतात? 52. 2 days. आणि याच्यामध्ये किती वीक्स असतात लीप इयर 52. 50? सेमच असतात. बरोबर आहे? हो बरोबर आहे का? हो. हो क्लिअर आहे. आता 52 गेल्यावर आपले किती दिवस राहतात? सर नॉर्मल इयर मध्ये 2 दिवस आणि लीप इयर मध्ये 3 दिवस. 3 दिवस. नॉर्मल इयर मध्ये 2 दिवस आणि लीप इयर मध्ये 3 दिवस. बरोबर आहे रे? 2. हा, नॉर्मल मध्ये 1. नॉर्मल मध्ये 1, हा सर, नॉर्मल मध्ये 1 आणि लीप मध्ये 2 राहतोय. लीप मध्ये 2 राहतो. एवढं सगळ्यांचं परफेक्ट आहे का? हे कसं काढलं लक्षात आलं? इथे बघा, ज्यांना समजलं नाही त्यांना सांगतो बघा. 52 into 7 केलं किती मिळतात आपल्याला? 364 मिळतात. हो ओके, जर ते लीप इयर असेल तर डेफिनेटली 2 दिवस राहतात आपले, आणि जर लीप इयर नसेल तर 1 दिवस राहतो. क्लिअर एवढं सगळ्यांना? परफेक्ट. हो सर. ओके, म्हणजे आपल्याला नंबर ऑफ डेज म्हणजे नंबर ऑफ वीक्स किती आहेत ते माहित असायला पाहिजे, आणि किती दिवस राहतो, वीक्स सोडून किती दिवस राहतो हे माहित असायला पाहिजे. तर इथे मी तुम्हाला एक नवीन कन्सेप्ट सांगतोय. हे जे दिवस राहतात ना, म्हणजे 7 ने डिवाइड केल्यावर जे दिवस राहतात त्याला मी एक नवीन शब्द वापरतो जो तुम्हाला माहित पण आहे, ऑड डेज. ऑड शब्द माहित आहे, त्याच्यासमोर मी काय करतो, ऑड डेज शब्द वापरतो. क्लिअर? लक्षात आहे? हॅलो हॅलो, बोला की. माझा आवाज येतोय का? सर पुन्हा एकदा सांगा प्लीज. इथे बघा, याला जर आपण 7 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर बाकी किती राहते? बाकी किती राहते? डेफिनेटली 2 राहणार ना, कारण 52 into 7 म्हणजे 364 झाले. मगाशी बघितलं, बाकी किती राहते? 2 राहते. आणि 365 म्हणजे नॉर्मल इयर असेल, ऑर्डिनरी इयर, तर त्याची बाकी किती राहते? 1 राहते. एवढं तर क्लिअर? जे रिमाइंडर राहतो ना त्याला मी एक नवीन शब्द वापरतो, ऑड डेज. लक्षात आहे? आता मी तुम्हाला सांगितलं, ओके, आता मी तुम्हाला काय सांगितलं, 2004 इयर मधच्या ऑड डेज किती असणार? काय सांगणार? 2004 2 असणार. 2 असणार. कारण का सांगा? कारण का? लीप इयर आहे ते. ते लीप इयर आहे. ओके, क्लिअर? मी तुम्हाला सांगितलं 1947 कोणाला माहित आहे कुठलं इयर वगैरे काय? हो, आठवतं का? हो आपला देश जेव्हा रिपब्लिक झालेला. इंडिपेंडन्स. इंडिपेंडंट. सॉरी, इंडिपेंडन्स. इंडिपेंडंट आणि रिपब्लिक दोन्ही शब्द क्लिअर करा बघा. ओके, हा. आता मला सांगा, याच्यामध्ये ऑड डेज किती असणार? 1 दिवस. 1 डे. 1 दिवस. कारण साधा वर्ष. नॉर्मल इयर. नॉर्मल इयर. ओके, याच्यामध्ये 1 डे असणार. मी तुम्हाला सांगितलं, समजा 2012 सांगितलं, किती ऑड डेज असणार? 2 असणार, कारण ते लीप इयर आहे. कारण ते काय सांगा? लीप लीप इयर आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं 19 किती घेऊया चला 70 घेऊया. 1 आहे ना. 1 ते लीप इयर आहे का फाइंड आउट केलं आधी तुम्ही? केलं सर. नाही आहे ना लीप इयर? नाही. नाहीये, मग काय असणार सांगा? 1 डे. मी फाइंड आउट करू नको ना? बरोबर केलंय ना? टेन्स आणि युनिट. सर नाही, नॉर्मल इयर आहे, नॉर्मल इयरच आहे. ओके, चला, म्हणजे तुम्हाला ऑड डेचा कन्सेप्ट क्लिअर झाला? हो ओके ओके, नॉन ऑड डेचा कन्सेप्ट क्लिअर झाला का तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे हो, याच्यामध्ये? ऑड डेज म्हणजे काय तर? नाही. मी तुम्हाला सांगतो, आजचा लेक्चर बघितल्यावर ऐकल्यावर तुम्ही जर काही 8 दिवस प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला कुठलाही दिवस कोणी सांगितलं ना, ताबडतोब तुम्ही त्याला सांगणार आहे या दिवशी कुठला वार होता. ओके, कॉन्फिडन्सली सांगू शकाल. पण त्याच्यासाठी काय करा, लक्षपूर्वक घ्या. याच्यातला कुठलाही पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल, कुठलाही पॉईंट एखादा छोटा पण, तर विचारा, त्याच वेळी विचारा. ऑड डेजचा कन्सेप्ट क्लिअर झाला सगळ्यांना? हो सर. हो सर. कोणाला डाऊट आहे अजून सांगा? नाही सर. नाही. ओके,
नंतर मला सांगा, आपण पहिल्यांदा 100 इयर्स मध्ये किती ऑड डेज होते ते आपल्याला काढायला पाहिजे. आपण काढूया. मला सांगा याच्यामध्ये किती लिप्स इयर आहे. आपण 0 पासून 100 कन्सिडर केलं इयर्स. लक्षात आहे, स्टार्टिंग इयर 0 कन्सिडर केलं आणि शेवटचं इयर 100 कन्सिडर केलं. तर याच्यामध्ये लिप्स इयर किती होती कोण सांगणार मला? 25 60 25 लीप इयर येणार. 25 येणार. सगळ्यांचा आन्सर हे आहे. हो हो सर. सगळ्यांचा आन्सर सर थांबा. हो तर 100 ला 4 ने डिव्हिजिबल करायला लागणार ना, मिळतं सर. मला आन्सर सांगा, काय करायचं ते सांगा. सांगू नका. 25 मी तुम्हाला विचारलं लिप्स इयर किती असणार. 0 to 100 केले तर याच्यातले पहिलं लिप इयर कुठलं असणार सांगा. त्याच्यातलं 4 4. दुसरं 8 सर 24 येणार लीप इयर्स. 24 येणार. एक सांगतो 24 येणार, बाकी नंतर 25 येणार. मी कुठलं कन्सिडर करू? 24 100 येथे लिप इयर 24 नसणार, त्याच्यामुळे 25 - 1 करायला. कारण 100 सेंचुरी ओके. तर हा. 400 नाही जात. ओके, म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही. बघा, याला डिवायडेड बाय तुम्ही 4 केलं की 25 येतं, पण त्याच्यामध्ये 100 कन्सिडर केलाय आपण. पण 100 लिप इयर आहे का? सर 100 इयर्स म्हणजे असं पण Century. शकतंय का, म्हणजे समजा ते 2000 असेल तरच शकतंय. 2000 म्हणतच नाही ना मी, 100 म्हणतो. खूप पाठीमागे गेलोय आपण, खूप पाठीमागे गेलोय. 100 वर्ष म्हणजे आपलं 2000 म्हणजे 100, 200, 300, 1900 अप टू 2000 पर्यंत आपण आलोय आता. मी कन्सिडर करतो 100, नुसतं 100. ते लिप इयर असणार का? नाही असणार. म्हणजे आपल्याला लिप्स इयर किती मिळतात सांगा. लिप इयर्स किती मिळतात? 24 मिळतात. 24. आणि आपण काय बघितलंय सांगा, लीप इयर मध्ये, प्रत्येक लीप इयर मध्ये हे किती असतात, ऑड डेज किती असतात? 2 2 असतात. 24 म्हणजे into 2 24 लीप इयर मध्ये ऑड डेज मला किती मिळणार? 48. 48 सगळ्यांना क्लिअर आहे? हो सर. सगळ्यांना क्लिअर? तर मला फक्त 100 डेचं लिप इयर कसं नाहीये ते कळलं नाही. लीप 100 ला मला सांग 400 ने डिव्हिजन होतं का पूर्ण? नाही होत. फोनने नाही. होतं, ठीक आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं, जेव्हा सेंचुरी इयर असतं, शतक असतं, तेव्हा त्याला 400 ने बघायचं. त्यामुळे 100 आपलं लीप इयर काय नसणार आहे. अजून हा. डाऊट आहे? अजून नाही, डाऊट आहे? नाही ओके. कळलं. कळलं. म्हणजे आपल्याला काय मिळाले सांगा? सर 0. हा बोल. पण 96 हा लीप इयर होणार ना. मग 96 झाला की ग, पण 96 म्हणजे 24 झाला. 96 नंतर 4 इयर्स ने 100 येतो, तर 100 पण लीप इयर व्हायला पाहिजे तसं. नाही, 100 सेंचुरी इयर आहे ना, त्यामुळे त्याला 400 ने डिवाइड करावं लागतं. तन्वी लक्षात आलं तुझ्या? इथे बघा, हो पण हे लीप इयर नाहीये. 100 लीप इयर तर नाहीये. 19,000 to 2000 पर्यंत किती लीप इयर असतील? हे काढूया की रे, बघूया की रे आपण. सध्या आपल्याकडे प्रॉब्लेम काय सांगा, फक्त 0 to 100 बघतो. पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. सर 0 to 100 पर्यंत आपण लक्ष केंद्रित करूया. लक्षात आहे? सकाळी काय करायची? न्याहारी करायची. दुपारी सर. जेवण करायचं. बरोबर आहे ना? का सगळं हॅलो, एकदम सर. करूया? सर अरे हॅलो सर. हा बोल. सर तुम्ही बोलात की ज्या इयरला 400 ने भाग जातो ती हा. सेंचुरी इयर्स असतात ना. सेंचुरी इयर मस्त म्हणत नाही मी, लीप इयर मस्त म्हणतो. हा. ज्या मग- सेंचुरी इयरला 400 ने भाग जातो हा. त्याला मी लीप इयर म्हणतो. मग याला भाग जातो का 100 ला? नाही. नाही. मग ते लीप इयर असणार का? नाही. नाहीये. क्लिअर सगळ्यांचं का नाही अजून झालं क्लिअर? झालं सर. ते प्रत्येक तन्वी? 100 घेतले ना आपण, 24 into 2 काय? 24 येणार. हा 24 into 2 काय केलंय ते? सांगतो मी तुला. लीप इयर मध्ये आपण किती बघितली, ऑड डेज किती असतात म्हणून सांगितले? प्रत्येक लीप इयर मध्ये 2 किती ऑड days. डेज? 2 डेज असतात. 2 days. मग आपल्याला लीप इयर किती मिळाले? लीप इयर्स किती मिळाले? 24. 24. मग 24 मध्ये प्रत्येक इयर मध्ये जर एक लीप इयर 2 ऑड डेज असेल तर 24 लीप इयर्स मध्ये किती ऑड डेज असणार? 48. 48. एवढं क्लिअर आता? हो.
ओके, मला याच्यासाठी 2 लेक्चर लागले तरी काही प्रॉब्लेम नाही बघा, पण समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊया नको आपण. ऑड डेजचा कन्सेप्ट क्लिअर झाला? हो सर. क्लिअर. आता राहिले किती सांगा मला? हो सर. नॉर्मल इयर किती राहिले आता 0 to 100 मध्ये? 76. 76 राहिले. आता नॉर्मल इयर मध्ये ऑड डेज किती असतात? 1. 1. 1. म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये मिळून किती होणार सांगा? हे जर आपण ऍड केलं तर किती होता? म्हणजे आपल्याला 124. 124 मिळतो. लक्षात येते ना? मग आपण काय करणार आहे, याच्यापासून आपल्याला 1 डिजिट मध्ये मिळायला पाहिजे ऑड डेज. असं 2 डिजिट 3 डिजिट असता कामा नये. मग मी काय करणार, याला परत 7 ने 7 ने डिवाइड करायचं म्हणजे वीक्स केवढे कट होणार. ओके, 20 तेवढे कट होणार. म्हणजे काय होणार सांगा, किती येणार बघा? 5. किती येतं बघा? मी करू का? करताय तुम्ही? 7 1 जा 7, 7 7 जा सर 5 ऑड डेज राहतात. 5 ऑड डेज राहतात. 5 ऑड म्हणजे डेज. याच्यावरून आपण काय म्हणणार सांगा, 100 इयर्स पर्यंत किती ऑड डेज असतात? किती असतात? 5 ऑड डेज. 5. ऑड डेज असतात. क्लिअर? क्लिअर एवढं? हो सर. क्लिअर झालं का? हा, हे माहित असायला पाहिजे. कसं काढायचं ते समजलं काय झालं, हेच कसं काढायचे ते नंतर तुम्ही विसरला तरी चालेल. तर फक्त 5 लक्षात माझ्या काय असायला पाहिजे, वीक होणार. 0 to 100 इयर्स पर्यंत किती ऑड डेज मिळतात मला? 5 ऑड डेज मिळतात. क्लिअर? सर 5 वीक्स होणार ना? 5 वीक्स नाही, 5 ऑड डेज. वीक्स येणार हे 17 वीक्स आणि 5 ऑड डेज. हा, 5 ओके, ऑड हा, डेज. बरोबर. क्लिअर? हो. क्लिअर. ओके, तसंच मला 200 काढायचं आहे, पुढची 100 वर्ष, हे वर्ष. तर मला किती मिळणार सांगा? तर आपण काय करू शकतो सांगा, ह्याची 5 डेज मिळतात ना, त्याची डबल करायची. किती मिळतात? तर 3 ऑड डेज येणार कारण 7 डेज ची पुन्हा एक वीक बनते. त्याला परत 10 ने 7 ने डिवाइड केलं की आपल्याला किती मिळाले ऑड डेज? 3. 300 मध्ये किती ऑड डेज असतात? 5 3 जा 15 झाले. 15 बरोबर आहे ना? मग 1 ऑड डे. 7 ने डिवाइड सर 1 ऑड डे येणार ना कारण 14 कट होतात. इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे? नाही सर. नाही. आता 400 बघा. 400 मध्ये काय? 400 म्हणजे काय होतं सांगा? सर 400 इयर्स मध्ये 400 इयर म्हणजे आपण काय करणार सांगा, 5 into 4 करणार, 20 झाले. सर सगळे एक पण नसणार ना? एक पण नसणार. कसा? तर 6 येणार. इथे 20 झालं. आपण मगाशी काय करत होतो सांगा, हे सेंचुरी इयर आहे ते लीप इयर नसायचं. 100 200 300 मध्ये हो नसायचं. सर. त्यामुळे आपण काय करायचो, एक कमी करायचो 24. 400 हे आपलं काय आहे सांगा? लीप इयर आहे. लीप इयर आहे. क्लिअर? हो हो. सर. हा, त्यामुळे आपल्याला एक दिवस काय करावं लागेल त्याच्यामध्ये? ऍड करायला वाढवावं लागेल. लागेल. म्हणजे आपले 21 झाले. म्हणजे याचं काय झालं सांगा, किती ऑड डेज झाले याचे? 0 ऑड डेज. 0 ऑड डेज. क्लिअर? हो सर. हो. हे कसं काढायचं ते तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. बस कॅल्क्युलेशन करणे आहे. पण कसं काढलं ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, पण ते तुमच्या परफेक्ट लक्षात आलं असं मी समजतो. बरोबर आहे? हो हो सर. सर. डाऊट असेल तर इथे हा. विचारा बघा. कारण फक्त स्वानंदने डेमो देऊया नको, सगळ्यांनी डेमो द्यायला कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये यायला पाहिजे. त्याच्यासाठी प्रत्येक पॉईंट तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे. जाऊ मी पुढे? काय डाऊट आहे? हो सर. हो सर. ओके, तर मी रेकॉर्डिंग चालू केलंय बहुतेक ना, मगाशी केलंय बहुतेक. ओके, चला नेक्स्ट पेजवर जातो. मी ते तुमच्या माहितीसाठी लिहितो. मला सांगा, 100 डेज मध्ये किती बघितले आपण ऑड डेज? 5. 5. 200 मध्ये किती बघितले? 10. लक्षात आहे ना? 3 येणार. 300 मध्ये किती बघितले? 1. आणि 400 मध्ये ऑड डेज किती बघितले? 1. 0. 400 मध्ये 0. एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि एवढं लक्षात ठेवायला काही कठीण आहे का? नाही सर. आहे सगळ्यांना क्लिअर?
सगळ्यांचं क्लिअर? हो सर. ओके. चला नेक्स्ट आपण काय करूया, कन्सिडर काय सांगा. आपण काय करणार आहे, प्रत्येक डे ला काय देणार आहे, नंबर देणार आहे. आपला डे चालू होतो तो कुठून चालू होतो सांगा, संडे पासून डे चालू होतो. संडे 0. हे पाहिजे तर वहीमध्ये पण लिहून घेता, हा तुम्ही लिहून घ्या माझ्याबरोबर. हो सर. हे पण लक्षात ठेवायला काय कठीण आहे? नाही सर. सगळ्यांना क्लिअर? हो सर. ओके. म्हणजे मला काय लागणार बघा, 1 लागणार, दुसरं 2 लागणार, आणि मला वाटतंय 4थी 5वीतला विद्यार्थी सुद्धा सांगू शकेल, एवढं सोपं आहे. त्याला हे नाही जमणार, ऑड डेज वगैरे कसं काढलं ते थोडं नाही लक्षात येणार, पण हे तर तो नक्की लक्षात ठेवू शकेल. ओके. तिसरी गोष्ट आपल्याला काय लागणार सांगा, जानेवारीमध्ये किती हे असतात, दिवस असतात? 31. 31. 31. जानेवारीचा ऑड डे किती असणार, कोण सांगू शकेल मला? 3. 3. कसा काढला सांग जरा, सगळ्यांना समजू दे. 28 28 plus 3 31 म्हणून 3. 3 समजलं सगळ्यांना? काय केलं त्यांनी सांगा, 31 ला 7 ने किती डेज आहेत ते बघायचे, डिवायडेड बाय 7 करायचं. किती? 4 वीक असणार आणि 3 days. ओके. हा, तरी काय आलं म्हणजे ऑड डे 3. फेब्रुवारी मध्ये किती असतात? 0. 28. 0 किंवा 1 लीप इयर. 1 पण असू शकतो. कशाला सांगा? तेव्हा 0 असतं आणि लीप इयर असतं तेव्हा 1 असतं. 1 असतं. क्लिअर सगळ्यांना? हो. ओके. तसं जानेवारी, फेब्रुवारी, हो. मार्च सगळं लीप बसत नाही. तुम्ही काढू शकाल आता? हो लिहू सर. शकाल? हो हा? सर. सर. सांगा हो. आणि मला सांगा. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे लिहूया इथे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे पण लक्षात ठेवायचं नाही, ऑन दी स्पॉट आपण काढू शकतो की नाही? हो. फक्त किती दिवस आहेत ते बघायचं. 31 असेल तर 3 असणार. डिवायडेड बाय 7 फक्त करायचं. फेब्रुवारीचं लक्षात ठेवायचं, 0 किंवा 1 असतं. डिवायडेड बाय 7 ची गरजच नाही ना. 31 दिवस असेल तर 3, 30 दिवस असेल तर किती हो. असणार? 2. 2 असणार. म्हणजे तुम्हाला दिवस माहित आहेत ना, हातावर कसे मोजायचे ते पण माहित आहेत ना सगळ्यांना? हो. हो सर, ते बोटांमध्ये. हा, माहित आहे ना सगळ्यांना? हो. हो. ओके. मग याच्यावरनं हे पण तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरजच नाही. पाठ करायचे आहेत का? नाही सर. नाही. ऑन दी स्पॉट काढू शकता. म्हणजे हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवावे लागतील, आणि हे तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकता. ह्या 3 गोष्टी मला पाहिजे. ह्या 3 गोष्टी असेल ना, तुम्ही ऑन दी स्पॉट कॅलेंडर न बघता तुम्ही काय करू शकाल, वार कुठला तो काढू शकाल. लक्षात आहे? मी 2 ते 3च एक्झाम्पल घेणार आहे, पण ती आपण परफेक्ट समजून घेऊया. ओके. याच्यामध्ये अजून काय डाऊट असेल तर मला विचार. नाही सर डाऊट. बाकीच्यांना तूच नाही, sir. बोलते, बाकीच्यांना बोलू दे. नाही सर. नाही सर. कोणालाच नाही? बिंदास बोला. डाऊट असेल तर बिंदास बोला. नाही सर. हा, जाऊ मी पुढे? नाही सर. ओके. हो सर. लाजायचं नाही, ते घाबरायचं नाही कुणाला. ओके. कारण सगळेजण आपण क्लिअर करण्यासाठी बसलेलो आहोत, आणि मला प्रत्येकाकडनं अपेक्षा आहे की तुम्ही तुमचा व्हिडिओ करा आणि पाठवा. मला कुठलाही दिवस विचारा, मी सांगतो म्हणून सांगायचं, आणि पाठवायचं. एवढ्यात तुमचं काय असायला पाहिजे, याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स यायला पाहिजे. ओके. चला, एक आपण तारीख घेऊया. ही तारीख तुम्हाला ओळखीची आहे का मला सांगा? इंडिपेंडन्स डे. सर इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे. कुठला वार होता तो आपण नंतर कॅलेंडर मध्ये बघून, आपलं बरोबर येतं का नाही ते आपण नंतर बघूया. चालेल? हा. हा. आणि मी तुम्हाला सांगते बघा, ह्या पुढची इयरची आपल्याला गरज नाहीये. आपण काय करणार, ह्याच्या पुढचं सेंचुरी इयर कुठलं असणार सांगा, लीप इयर असलेलं? 800. 800. त्याच्या पुढचं कुठलं असणार आहे? 12. त्याच्या पुढचं 1600. त्याच्या पुढचं 1000. एवढंच पुरे आपल्याला. आणि 2040 400 पर्यंत आपण नाही जगणार. का जगणार आहे कोण तुमच्यापैकी? नको ना, पुढची बघूया आपण. अरे काय सर? चालेल. चला, आता याला मला सांगा 1947 बघायचं. हा सर, याच्यामध्ये 1600. जवळ कुठला आहे, जवळ कुठला आहे त्याला?
2000. 2000 पुढचं नाही घ्यायचं. अगोदरचं घ्यायचं. कुठलं घ्यायचं? 1600. 1600. ओके. मग मी हे असं मांडू शकतो काय बघा, मी पहिल्यांदा 1600 लिहितो. सेंचुरीत पाहिजे मला. पुढची सेंचुरी किती मिळणार मला त्याच्यामध्ये ऍड करायला? 347. 300 सेंचुरी इयर. हा सेंचुरी 300. ओके. आणि पुढची किती राहिले माझे? 7 days. 47. 47. एवढं क्लिअर सगळ्यांना समजलं? हो सर. तुम्हाला डाऊट आहे मी कसं हे केलं ते लक्षात आलं? पुढचं नाही घ्यायचं, त्याच्या पुढचं नाही घ्यायचं, त्याच्या अगोदरच. समजा मी तुम्हाला सांगितलं असतं इयर समजा 1340 असं सांगितलं असतं, तर तुम्ही काय कन्सिडर केलं असतं? 1200 1200 कन्सिडर केलं. प्लस Clear? 1. प्लस 300 प्लस क्लिअर? क्लिअर हो. समजला नाही? हो सर. हा? हो. इथे 2000 नाही घेतलं मी, जवळचं आहे 2000, पण जवळचं नाही, त्याच्या अगोदरचं जवळचं कुठलं आहे ते बघायचं. ओके. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. हा, प्रत्येक गोष्ट डाऊट असेल ना तिथे मला थांबवा, मी परत एक्सप्लेन करेन. लक्षात आहे? सगळं एक्सप्लेन केल्यावर मला सांगू नका इथे हे नाही समजलं म्हणून. प्रत्येक तसं करण्यापेक्षा आपण काय करूया सांगा, हे प्रत्येक गोष्ट समजली का? आता मला सांगा याचा ऑड डेज किती असणार आहे याच्यामध्ये? 0. तर 47 कसं आलंय? 47 कसं आलं? 1600 प्लस 300 प्लस 47 म्हणजे किती होता? 1947 होता. हे ऍड केल्यावर ते येणार की रे? हे ऍड केल्यावर हे येतं. समजलं? हो सर. ओके. ओके. मला सांगा 1600 हे काय आहे? लीप इयर आहे. हो. त्याच्यामध्ये हो. ऑड डेज किती असतात? ऑड डेज किती असतात? 1. ऑड डेज लीप इयर मध्ये 0. 0 Zero. असतो. सेंचुरी इयर. हा, हा ओके. बरोबर. हो. सेंचुरी. 300 मध्ये आपण किती बघितले? 1. 1 बघितले. इथे बघा आहे, बघा टेबल समोर आहे तुमच्या. हा. ओके. आता मला सांगा या 47 इयर्स मध्ये किती लिप्स इयर असणार? 4. 14. हा, किती? 4. 14. 47 मध्ये किती लिप्स इयर असणार? 14. 14. 5. याला 4 ने भागायचं की रे शहाण्या, किती मिळणार? 11. 11 मिळणार. 11. 11 मिळणार. ओके. म्हणजे आपल्याला 11 हा. लीप इयर मिळतात. 11 लीप इयरची हे काय असते सांगा? ऑड डेज किती असतात? 0. लीप इयर मध्ये ते सेंचुरीचे नाही सांगत मी. 11 दिवस असणार. 11 लीप इयर झाले. 11 दिवस 22 दिवस. 11 दुनी 22 इयर. ओके. मग ह्याच्यातले 47 मध्ये 11 गेले म्हणजे राहिलेली नॉर्मल इयर किती राहिली? नॉर्मल इयर किती राहिली? 36. 36. 46. 30. बरोबर आहे ना? 30. 36. ओके. आता अनेक लक्षात घ्या याच्यामध्ये. अनेक काय लक्षात घ्या आपल्याला? अनेक लक्षात काय घ्यावं लागेल बघा. आपल्याला 47 हे पूर्ण इयर लागतं का नाही लागत? नाही लागत सर पूर्ण. नाही. नाही लागत. मग आपण 46 नाही कन्सिडर करायचं, कारण 47 मधले फक्त आपल्याला ऑगस्ट पर्यंत 15 तारीख पर्यंत लागणार आहे. मग मी हे काय करणार सांगा, 47 इयर न कन्सिडर करता मी ती कन्सिडर काय करणार आहे? 46. 46 इयर कन्सिडर करणार. क्लिअर? हो हा सर. पॉईंट लक्षात आला का सगळ्यांच्या? का नाही आला? इथे हा, बघा, सर. मला ते इंटू 2 का केलं कळलं नाही. सांगतो की रे, मी सगळं सांगतो. ओके. पहिल्यांदा हा पॉईंट तुमच्या लक्षात आला काय मला सांगा. मी 46 का घेतलं? कारण 47 हे पूर्ण वर्ष मला नको आहे. मला काय पाहिजे सांगा? 47 इयर मधले काही दिवस पाहिजे, ऑगस्ट 15 पर्यंत दिवस पाहिजे. पूर्ण पाहिजे असते तर मी 46 दिलं असतं. त्यामुळे मी काय लिहिलंय बघा, 1600 प्लस 300 प्लस 46. क्लिअर? क्लिअर? हा. आता मला सर मला एक डाऊट होता. हा बोल ना. सपोज 15 ऑगस्टच्या जागी नोव्हेंबर नाहीतर ऑक्टोबरचा महिना असला तरी 46 घेतलं असतं का? 46 घेतलं असते, कारण 47 मला पूर्ण नको आहे. पूर्ण इयर पाहिजे का? मग 47 कधी कन्सिडर करणार? 47 जर 48 दिलं तर 48 दिलं तर ओके. इथे जे इयर दिलेलं असतं ना त्याच्या अगोदरचं इयर घ्यायचं. क्लिअर सगळ्यांना?
तर 11 into 2 so 2 कसं सांगतो झालं? सांगतो ते परत मी सांगतो इथे बघ 46 इयर मध्ये आपली लीप इयर किती असणार डिवायडेड बाय 4 करायचं 11 किती येतं 11 येतं समजलं का 11 आलं ते तू सांगतो मी तुला हो. 2 का ते मी सांगतो 11 काय ते समजलं हो ओके आता 2 का आलं तर आपण पहिल्यांदाच बघितलेलं काय बघितलेलं Odd day two. लीप remainder इयर ऑड डेज किती येतात 2 येतात 2 असतं. ओके हे मगाशी सांगितलं ते मी कशामधलं सांगितलं सेंचुरी मध्ये सांगितलं सेंचुरी असेल तर लीप इयर आपण 0 कन्सिडर करतो समजलं सर. ओके म्हणून मी काय केलं 11 into 2 केलं हं? आता राहिले किती सांगा 46 मधली आपली काय गेली 11 इयर्स गेली तर किती राहिले 35 35 ही लिप्स इयर नाही आहे नॉर्मल इयर आहे ऑर्डिनरी इयर मग त्याच्यामध्ये किती असतो सांगा हे ऑड डेज किती 1 असतो असतं. 1 असतो मग मी काय करणार त्याच्या पुढे लिहिलं 35 into 1 इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का नाही सर 35 into 1 चं परत सांगा. काय ते Hello? 35 into 1 चं परत सांगा ना म्हणजे 11 into 2 नंतर. ओके इथे बघ टोटल इयर्स आपल्याकडे 46 आहे त्याच्यापैकी लीप इयर्स आम्ही बाहेर काढले किती राहिले आता 35 राहिले एवढं क्लिअर समजलं तुला हो. ओके आता आपण बघितलं ऑर्डिनरी इयर मध्ये ऑड डे किती असतो 1 असतो क्लिअर हो सर. ओके त्यामुळे 35 into 1 केलं हा Clear? कळलं. हो सर ओके. कळलं. एक लक्षात घ्या मला तुम्हाला एक्सप्लेन करायला खूप वेळ लागतोय कारण फर्स्ट टाइम तुम्ही एक्सप्लेन करतोय मी तुम्हाला बरोबर आहे ना पण हे करायला तुम्हाला एवढा वेळ नाही लागणार आहे तुम्ही म्हणाल नाही तर बाबा मी अर्धा 1 तास घेतला एक्सप्लेन करायला नाही तुम्हाला काय लागणार आहे कमी वेळ लागणार आहे कमी वेळ केव्हा लागणार सांगा जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली तर तुम्हाला एकदम सोपं काय होणार आहे हे येणार हे आणि सगळं आपण तोंडी करणार आहे पेनची गरजच नाही बसणार फक्त कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण पेन वापरतो नाही तर गरज नाहीये याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे तर सांगा अजून मला इथपर्यंत कोणाला डाऊट आहे नाही सर. आता याची सगळ्यांची आपण ऍड करूया ना किती होते बघा 1 हो प्लस 22 58 येते सर 35 बरोबर केलं हो 58 डिवायडेड बाय परत 7 करूया कारण आपल्याला 2 डिजिट नकोच नंबर आपल्याला पाहिजे तो कसा पाहिजे सांगा 0 to 6 मधलाच पाहिजे 8 वीक्स आणि 1 डे किती राहिले याच्यातले 1 डे ऑर्डर राहिला. सर One day order. 2 ऑड डे राहिले तर दोन 2 बरोबर सांगा मला मी करू का तुम्ही करताय 2 सर, ऑड दोन odd days. 7 8 जर 56 2 ऑड राहतात. 2 ऑड डेज राहतात ओके मग याचं आपलं आलं 2 ऑड डे ओके अजून आपल्याकडे कुठले आहेत सांगा 15 ऑगस्ट पर्यंत दिवस आहेत बरोबर आहे ना मग ते आपण कन्सिडरच केलं नाहीये मला तोपर्यंत ही टेबल आपण कम्प्लीट करूया मला सांगा जानेवारी फेब्रुवारी मार्च झालं एप्रिल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे 2 झाले बरोबर आहे ना हो मार्च Morning. मध्ये परत जून म्हणजे 2. मे मध्ये किती 3 मे दोन. जानेवारी फेब्रुवारी मार्च जून एप्रिल मध्ये मे, 2 जून जुलै मध्ये आणि दोन. ऑगस्ट मध्ये 3 जुलै आणि ऑगस्ट मध्ये 3 परत मग सर 2 3 2 3 सप्टेंबरला 2 ऑक्टोबरला 3 नोव्हेंबरला 2 डिसेंबरला 3 डिसेंबरला 3. हा हे कसं काढलं सगळ्यांना समजलं हो सर. हो ओके आता आपल्याला 15 ऑगस्ट लागते ऑगस्टच्या अगोदरचा महिना कुठला असतो जुलै जुलै मग आपण मागास सारखं इयर जसं कन्सिडर करताना एक घेतलं ना हो. तर ऑगस्टच्या अगोदरचा महिना बघणार आणि सगळे ऑड डेज आहे ना त्याची ऍडिशन करणार आपले लीप इयर आहे का पण कन्सिडर करा 1946 लीप इयर आहे का 1946 नाहीये. नाहीये मग आपण कन्सिडर काय करणार सांगा 0 कन्सिडर करणार ओके याची ऍडिशन करा आणि मला सांगा 16. बरोबर सांगा नाही तर माझा आन्सर चुकवाल बरोबर आहे हो. ओके आणि प्लस 15 करतो 15 कशाला केलं पण 15 प्लस कशाला केलं मी कोण सांगतो 15th ऑगस्ट 15 ऑगस्ट आहे म्हणून आपण काय केलं हे ऍडिशन बरोबर केलं ओके हो 16 15 ऑगस्ट आहे म्हणून 15 घेतलं याचं ऍडिशन करा किती होत आहे 33. 33 ओके ओके
मग त्याच्यामध्ये आपण काय करणार सांगा? 5 odd days. डिवायडेड बाय काय करणार? 7. 7 करणार. 7. ओके. 7 केल्यावर कुठले किती दिवस राहतात? 5 Odd days किती? 5 5 odd days. 5. 5 odd day म्हणजे आपला कुठला वार असायला पाहिजे? फ्रायडे. फ्रायडे असायला पाहिजे. फ्रायडे होता की नाही तो चेक करा बघा. बरोबर आहे का आपलं? कसं चेक करणार? का मी चेक करू? बरोबर आहे. बरोबर आहे नक्की? काय दूध का हो दूध सर, पाणी का बरोबर पाणी आहे. करूया? 2 मिनिट. दूध का दूध पाणी का पाणी करूया. दिसते माझी सगळ्यांना स्क्रीन? हो. दिसते? आहे याच्यामध्ये आहे होते. प्लस 2 कसं आलं? सांगतो 2 मिनिट हा. आधी आपण बघूया आपला आन्सर बरोबर आहे का? ऑगस्ट 15 फ्रायडे बरोबर आहे बघा. बरोबर आहे ना? हो. बरोबर आहे. ओके. मी परत एक्सप्लेन करणार काही प्रॉब्लेम नाही. काय म्हणत होते सांग? कोण विचारत होता क्वेश्चन? हॅलो कोण? सर 16 प्लस 2 कसं आलं? 16 प्लस 2 इथे आपण प्रत्येक महिन्याचे ऑड डेज काढले. प्रत्येक महिन्याचे ऑड डे. आता ते लीप इयर नाही कुठपर्यंत काढले सांग? ऑगस्टच्या अगोदरचा महिना जुलै आहे. ऑगस्टच्या अगोदरचा महिना जुलै आहे. त्यामुळे आपण मगाशी ऑड डेज काढले. हे तुला समजलेले ऑड डेज काढलेले ते? हॅलो येस. ओके. मग आपण ऑड डेज ऍड केले 3 प्लस 3 प्लस 2 प्लस 3 प्लस 2 प्लस 3 आपल्याला 16 मिळतं. ओके. आणि मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेलं ना तिथे आपल्याला 2 ऑड डेज मिळालेले म्हणजे 1946 पर्यंत आपल्याला 2 ऑड डेज मिळालेले. ते मी इथे घेतले. आणि राहिले आपले जुलै संपल्यावर 15 दिवसांनी 15 ऑगस्ट येतो. त्यामुळे मी इथे 15 घेतले. क्लिअर? क्लिअर. सर मला हे उत्तर एकूण फ्रायडे कसं आलं ते म्हणजे तेवढं नाही कळालं सर. कुठलं म्हणजे कुठपर्यंत इथपर्यंत समजलं तुला? नाही सर म्हणजे म्हणजे सगळंच नाही म्हणजे असं हे ऑड डे झाले हे तुम्ही ते दिलं ते समजलं सर. तू स्टार्टिंग पासून होता ईशान? होतो सर पण मला काही तेवढं कळालं नाही सर. ओके. आपण एखादी दुसरी डेट घेऊया. चालेल? चालेल. दुसरी date घेऊया. हो सर चालेल. हे मी रब करू का? हो हे सर. मला परत नाही तर सगळं लिहावं लागेल तुमच्या तोंडासमोर पाहिजे म्हणून. हे रब करू का मी? काय मी हा, परत एकदा हो परत सर. एकदा हेच एक्सप्लेन करू? काय करू सांगा? सर रब परत करा. एकदा नवीन डेट घ्या. कसं आहे हा सर? काय करू? कसं आहे ईशा सर? रब करा. तू सांग कसं करू मी? सर रब करून तोच परत घेऊ काय दुसरा प्रॉब्लेम परत घेऊ? सर दुसरा किंवा तोच सर. दुसरा घ्या सर. एक काहीतरी ऑप्शन दे मला. 2 ऑप्शन देऊ नको. दुसरा घ्या सर सर. दुसरा घ्या दुसरा. ओके. सर दुसरा घ्या. ओके. कुठलाही रॅन्डमली घेऊया. समजा आपण घेऊया खूप अगोदरचा घेऊया. चला 20 जून घेऊया. 1837 चला. ओके. आता मला सांगा हे मी कसं अरेंज करणार? मगाशी 1600 वगैरे ईशान कसं अरेंज करणार सांग? सर अच्छा. पहिला आपण सर ते जूनच्या आधीचा महिना मे नाही ते आधी बघायचं नाही. पहिले तर काय बघायचं? 1837. इयरच्या जवळ कुठलं इयर आहे सांग याच्यातलं? सेंचुरी आहे. सर 1600 सर. 1600 आहे. 16. नंतर किती घेणार? प्लस 200. 200 आणि प्लस किती घेणार? 37. 37. 36. 37 नाही घ्यायचं. काय घ्यायचं? 36. 6 घ्यायचं. एवढं क्लिअर समजलं ईशा? हो सर एवढं क्लिअर सर. ओके. आता मला सांग 16 आपण बघितलं 1600 चा ऑड डे किती असतो? सर 1600 चा ऑड डे आपण बघितला सर. 0 किती असतो? सर किती तो लिहिलंय? हा 0 सर. 0. 200 चा ऑड डे आपला किती असतो? 3 सर. 3 असतो. आता पुढचं बघायच्या अगोदर ह्याच्यामध्ये आधी किती लिप इयर आहे ते बघायची. किती लिप इयर्स असणार का 36 इयर्स मध्ये? 9. 9 सर. 9 असणार. मग आपण काय करणार सांग? 9 into 2 करणार. इथपर्यंत समजलं? हो सर इथपर्यंत समज. कारण लिप इयर मध्ये 2 काय असतात? ऑड डेज असतात. आता 36 मधनं 9 गेले तर किती इयर्स राहिले? सर 36 पटकन. 27 27 इंटू आपण किती करणार? 1 करणार. 1 करणार. ते लक्ष आलं? हो सर ते एक ओके. दिवस राहतो सर नॉर्मली इयरला. ओके. आता याचा आन्सर किती येते पटकन सांगा मला. सर 36
सर 36 45 सर. 45. क्लिअर समजलं एवढं? हो सर. कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? मला नाही सर. हा, नाही सर. कुणाला डाऊट आहे का? समजलं एवढं सगळ्यांना का नाही समजलं? ओके. आता याची जर आपण ऍडिशन केली तर किती होतात बघा? 48 सर. 48. 40. म्हणजे सर. किती ऑड डेज झाले? चुकलंय काय माझं? सर? नाही, बरोबर आहे की. याची जर आपण ऑड डेज किती येणार याच्यामध्ये? 48 इयर्स मध्ये ऑड डे किती येणार? किती येणार? सर याच्यामध्ये लीप इयर सर. लीप इयर का? सर याच्यामध्ये लीप इयर 12. काय काय 2 मिनिटं, ईशानला बोलू दे आधी. सर लीप इयर 12 येणार म्हणजे सर 24 प्लस 24 प्लस 36 सर. लीप इयर 12 कशी येणार बाबा? 36 ला जर आपण 4 हे केली, डिवाइड केली तर आन्सर किती येतं? सर 48 मध्ये विचारलात ना? 48 मध्ये लीप इयर नाही विचारलं मी, ऑड डेज विचारलं होते. लीप इयर बोललो मी, नाही लीप इयर नाही बोललो, ऑड डेज. ऑड डेज साठी मी डिवायडेड बाय 7 करणार. ओ डिवायडेड बाय 7 सर. किती येणार सांग? मग सर 6 येतात. 6 ऑड डेज. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? हो सर. म्हणजे आपण काय केलं सांगा, इयरचे आपण ऑड डेज काढले 36 पर्यंत. आता आपल्याला 20 जून पर्यंत जायचं आहे पुढे. मग मी काय करणार, जून कन्सिडर नाही करायचा. कुठपर्यंत कन्सिडर करायचं? मे सर. मे पर्यंत कन्सिडर करायचं. सगळ्यांची आयडिया. पहिली गोष्ट मला सांगा, 1836 चे लीप इयर होतं का आधी परफेक्ट बघायचं आहे का? सर. नाही सर. नाही ना? मग आपल्याला फेब्रुवारी मध्ये 0 ऍड करावे लागतील. ओके. आता सर 11 सगळ्यांची येतात फेब्रुवारी मध्ये 0 ठेवून. Year हा, काय ते? किती येतं? 11 सर. 11 येतं. मग आपल्याला हे 11 मिळाले. 6 ऑड डे आणि काय ऍड करावं लागणार? आणि काय ऍड करावं लागणार? 36 year आहे ना? 6 ओके, सॉरी 6 म्हटलं आणि मी 8 लिहिलं. नाही सर 1836 हे लीप इयर आहे. 1836 लीप इयर आहे. आणि ते 4 400 ने जातो. डिव्हिजिबल बाय 4. जाते, पोने डिवाइड जाते त्याला. हो सर लीप इयर आहे. आहे केलं, तुम्हीच सांगितलं, मी चेक नाही केलं. सर पण तिथे 16 कसे काय आले मग सर? 17 येणार. हे ऍड केले की रे मी, 3 2 3 1 3. 16 नाही येत त्याला. 15 16 येतात. नाही आहेत सर. 3 3 9 10 11 12. 12 येतात सर. 15 12 येतात. ते कोणीतरी तुम्ही 16 मला 11 सांगितलं. दिलेले त्या आधी. 12 बरोबर आहे. हो सर आता 12 3 3 9 10 11 12. ओके. 6 सर. ऑड डेज झाले. आणि जून मध्ये आपल्याला किती दिवस घ्यायचे आहे? 20 सर. 20. म्हणजे किती झाले बघा हे? 30 ऑड डेज राहतात. किती? 38. 38. ओके, 38 बरोबर. मग आता त्याला 7 ने डिवाइड करा. सर 20 आपलं हे आलं ना? सर 12 प्लस 6 प्लस 20 काय आलं? 38. 12 समजले तुला काय आलं ते? हो सर, त्यांची ऍडिशन आली 6 जुलैच्या. म्हणजे काय समजलं? हो 6 आपण हे काढलेलं की रे. हो आणि 6 20 म्हणजे काय झालं? जून आपण कन्सिडर केला नव्हता, मे पर्यंत कन्सिडर केलेलं. त्याच्या पुढचे दिवस किती आहे? 30 आहे. हा ओके. कळलं सर. म्हणजे किती राहिले? 38 झाले. ओके. त्याला 3 डिवायडेड बाय 7 करायचे. म्हणजे आन्सर किती येतं? 3 सर. 3 डेज. 3 येतं. सर. 3 म्हणजे आपण काय करणार? सर वेनसडे दाखवतोय ना तो? वेडनेसडे दाखवतो. हो. ओके. सर ट्यूसडे येत आहे आन्सर. ऑनलाईन चेक केलं कॅलेंडरला तर ट्यूसडे येत आहे. ट्यूसडे येत आहे. हो आता सर. इथे ना किती 12 येणार नाही सर, कारण की आपण 1837 मधले मंथ्सचे धरतोय ना. 1837 लिप इयर नाहीये, 1836 आहे. सर 11 येतं. हा 1830. सॉरी माझं चुकलं. बरोबर इथे 1 आहे ना. सर ओके. हे लीप इयर नाही आहे. बरोबर, मी 36 धरलं चुकून. ऍक्च्युली काय बघायला पाहिजे आपल्याला, लीप इयर नाही आहे म्हणजे 0 आहे ना. मग इथे 11 येणार आणि इथे किती येणार सांगाल? 37 येणार. 37. मग सर 2 हो सर मग बरोबर येते ट्यूसडे. बरोबर आहे. 2 आहे ओके. ना. हो. मी चुकून ते धरलं. आपण हे धरायला पाहिजे. हे कन्सिडर करतो ना, हे तेव्हा त्या इयर मधलं कन्सिडर करायचं, लीप इयर आहे की नाही. ओके. ओके. हो ओके. एकदम इझी मेथड आहे. हो
ओके. इझी केव्हा वाटणार तुम्हाला सांगा, जर तुम्ही ती प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्हाला ती सिम्पल वाटणार आहे. लक्षात आहे, खूप प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही पण तुमचा व्हिडिओ बनवू शकता. कोणी मला कुठलाही दिवस सांगा, तोंडी तुम्ही काढू शकाल, पण हे डोक्यामध्ये तुमचं काय बसायला पाहिजे, परफेक्ट बसायला पाहिजे. हे सगळं जे जे आपण इथे लिहिलेलं आहे ना, एवढं टेबल बघा, 1, 2 आणि 3 टेबल्स तुम्हाला माहित आहे. टेबल म्हणजे लक्षात ठेवायची गरजच नाही, फक्त हे लक्षात ठेवायला पाहिजे. बाकी हे तुमच्या लक्षात राहू शकते, एकदम इझिली राहू शकते. क्लिअर? ओके. हो तर सर. ते ब्रॅकेट मध्ये 9 into 2 आहे तिथे 2 कसा आला? नाही ऑड डेज लीप इयर. अरे हे काय झालं सांग, हे लीप इयर झाले. किती लीप इयर असतात 36 इयर मध्ये? 9 सर. 9 असतात. आणि आपण मगाशी बघितलं की लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये 2 ऑड डेज असतात. ओके, त्यामुळे 9 Okay, into sir. 2 झालं. आणि कोणाला डाऊट आहे? 37 घ्यायचं ना? काय ते 37 इयर घ्यायचं ना? 37 इयर काय ते? तर आपल्याला करायच्या वेळी प्लस 37 घ्यायचं ना? इथे म्हणतो इथे हा. इथे 37 नाही घ्यायचं, त्याच्या अगोदरचं वर्ष घ्यायचं की. ओके, आपण अनेक सोडूया. चला, सर पण त्याच्यात 37 कम्प्लीट इयर्स आहे ना? कम्प्लीट इयर नाही की रे. कम्प्लीट कुठे आलं इयर? नॉर्मल कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट नाही झालं, संपलं का ते? 31 डिसेंबर धरलं तर कम्प्लीट इयर झालं ना, हा, त्यामुळे मी 36. 36 धरले. ओके, हा सर. झाला क्लिअर? नक्की तुझा डाऊट का अजून डाऊट आहे तुझा? हा सर नाही. ओके, अनेक आपण घेऊया. चला, अनेक काढण्यापेक्षा तुम्ही सोडवा. तुम्हाला होमवर्क देतो, किती वेळात सोडवतो बघूया. एक आपण ही डेट सगळ्यांना माहित आहे का? हो. हो किती? सर, रिपब्लिक डे. 19 50. 50. ओके, 50 काढू years. शकाल? हो. हा. ओके, मी म्यूट होतो थोडा वेळ, चालेल ना? किती मिनिटं देऊ तुम्हाला सांगा. हॅलो, सर 3 मिनिटं द्या. 3 मिनिटं. ओके, 49 झाले माझ्या ह्याच्यामध्ये. ओके, चला स्टार्ट. मी एक्सप्लेन करणार हा, बिंदास राहा. मला अनेक लेक्चर घ्यावा लागला तरी चालेल, पण हे परफेक्ट करा. फक्त परीक्षेसाठी परफेक्ट करू नका. तुम्ही कुठलेही एकदम तुम्ही परत परत प्रॅक्टिस केली ना, मी सांगतो 100% तुम्ही पटकन आन्सर देऊ शकाल याचं. फक्त मनातल्या मनात तुम्हाला कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. आणि मग लोक तुम्हाला पण म्हणतील, अरे बाप रे, याची मेमरी भयानक आहे म्हणणार. सर वेनसडे. 2 मिनिट ना, बघूया. सगळ्यांना करू दे. नाही sir, माझं थर्सडे आलं. हो सर, माझं पण थर्सडे झालं. बघूया Thursday. बघूया थर्सडे बघूया काय थोडीशी मिस्टेक, कारण तुम्ही अजून प्रॅक्टिस नाही ना, त्यामुळे इकडे तिकडे मिस्टेक होऊ शकतो. लक्षात आहे, प्रॅक्टिस झालं की परफेक्ट येईल. बघूया आन्सर काय ते पण बघूया, आपण सोडूया. थोडासा चान्स देऊया सगळ्यांना. सर कॅलेंडर मध्ये पण थर्सडे. हो. थर्सडे दाखवतो. ओके, मग थर्सडे काढलं त्यांचं बरोबर असेल. मग सर तिथे स्टार्ट फक्त करू मी. प्रॉब्लेम होतो. स्टार्ट 49 स्टार्ट करू मी. चालेल हा सर. सर चालेल. बाकीच्यांचं मत काय ट्राय करताय अजून? 3 मिनिटं झाली. सर 2 मिनिटं थांबा सर. अजून 2 मिनिटं. ओके, थर्सडेच येतंय सर. थर्सडे येते. बघूया आपण. कॅलेंडर मध्ये बघितलंय त्यांनी थर्सडे येत आहे, म्हणजे हो थर्सडे सर, मी बघितलं आत्ताच जस्ट. थर्सडेच होते. थर्सडे.
माझं थर्सडे नाही येत आहे, माझं फ्रायडे येते सर. बघूया की रे, बघूया आपण. चला स्टार्ट करतो मी काय. हा सर. हे कसं लिहिणार मी सांगा परत एकदा. 1600 प्लस 1600 प्लस 300 प्लस असं किती तर- लिहिणार? 49. 49. 59 लिहायचं. 49. हो. हे आपल्याला माहिती आहे 0 आहे. हे तर आपल्याला पार्ट One. झालेलं आहे आता 1 आहे. हो. आता बघायचं याच्यामध्ये किती लीप इयर असतात. लीप इयर असतात किती असतात? 12. 12 into 1. 12 into 1. 12 into 2 सॉरी. लीप इयरचे 2. हा सर. आता राहिली किती वर्ष? 37 बरोबर आहे माझं? हो. 49 मायनस 12 म्हणजे 37 राहिले. 37 into 1. into 1. अच्छा किती येतं बरोबर सांगा मला, चुकू नका. किती येतं? 62. किती? 62 हो. बरोबर आहे. ओके. त्याला डिवायडेड बाय 7 केलं तर किती राहते? रिमाइंडर किती राहतो? 8 हा 5. 7 ते 56 5 बरोबर आहे ना? 5 हो. नाही रे 6 राहतो होते ना. 5 नाही राहणार. 6 राहतो. 6 येतो किती? सर. किती? 58. 6 राहतं. 56 येणार आणि ऑड डेज किती आले सांगा? 6 आहे. ऑल डे 6 आले. ओके. एवढं क्लिअर समजलं सगळ्यांना? हो. ओके. आता जानेवारी आहे, त्याच्या अगोदर कुठला महिना बघायची गरजच नाही ना. जानेवारीत पहिला महिना असतो. हो. त्यामुळे हे आपल्याला लागणारच नाही. लागणार आहे? नाही नाही लागणार. 3 येणार फक्त. ओके. नाही. मग काय होणार सांगा? 6 प्लस 3 प्लस 26. म्हणजे किती 26. आलं? किती आलं? 30. 32. डिवायडेड बाय 7 केलं किती आले? 4. थर्सडे बरोबर आहे सर. थर्सडे. म्हणजे काय ते आपला थर्सडे येतं. आणि कॅलेंडर मध्ये सोनमने चेक केलं म्हणतो थर्सडेच आहे. हो सर. थर्सडे सर. हो. ओके. मला सांगा हे पॉसिबल आहे की नाही पटपट सांगणं आपल्याला, का कॅलेंडर बघायला पाहिजे आता? हो सर. फक्त लगेच बघावं लागणार? नाही सर. नाही, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. ओके. खूप प्रॅक्टिस करावी लागेल. कुठली तुमची बर्थडे घ्या आणि काढा, नंतर चेक करा. तुमच्या आईची घ्या, वडिलांची घ्या, सगळ्यांची चेक करा आणि बरोबर आहे की नाही ते चेक करा. 6 कसं आलाय? हा इथे 6 ऑड डेज काढले की रे आपण. हे 6 सगळ्यांची plus बेरीज 26 मध्ये. कुठल्या? 6 plus 26 मध्ये 6. 6 प्लस 26 ही 32 आलं की रे. आणि तिथे 6 कसं आला? हे 6 आपलं काय घेतलं सांग? इथे ऑड डेज काढलेत ना आपण इयर मधले. सर परत सांगा ना. परत सांगू. ओके. 2 मिनिट हा. ओके. इथे बघा मी लिहितो. एवढं तरी समजलं? हे समजलं? हे समजलं काय रे? कोणी विचारलं त्याला? ओके. आपल्याला माहिती आहे 1600 असेल तर लीप हे ऑड डेज 0 असतात. याच्यामध्ये 1 असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला काय बघावं लागेल? पहिल्यांदा लीप इयर किती आहे ते बघावं लागेल. मग आपल्याला डिवायडेड बाय 4 केलं ना तर आपलं काय ते 12 4 जा 40 आहे. हे 12 येतात. आणि आपल्याला माहिती आहे लीप इयर मध्ये 2 ऑड डेज असतात, म्हणून 2 करायचे. आता 49 मधनं 12 गेले तर आपले राहिले किती? 35 राहिले. 37. 37 सॉरी 37 राहिले. मग 37 into 1 करणार मी. इथपर्यंत समजलं रे? कोणी विचारलं त्याला? हो. ओके. आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर किती येते? किती येत आहे? 62 येते. एवढं समजलं? एवढं समजलं काय रे? हो हो. ओके. ह्याला डिवायडेड बाय 7 करणार म्हणजे आपल्याला ऑड डेज मिळतात, 6 मिळतात. रिमाइंडर लिहायचं इथे, रिमाइंडर बाकी. हो. ओके. एवढं समजलं? हो. ओके. आता जानेवारीच्या अगोदर कुठला 1950 मध्ये मंथ नसतोच ना. पहिलाच मंथ जानेवारी आहे. त्यामुळे हे बघायची आपल्याला गरजच नाही. किती दिवस असणार त्याच्यामध्ये? 26 असणार. त्यामुळे मी हे 6 ऑड डेज आणि
आणि 26 32 येतो. 32 आला की समजायचं परत त्याला 7 ने डिवाइड करायचं. सर 26 कसं आलंय? 26 जानेवारी की रे. जानेवारीची डेट. ओके, मगाशी कसं 15 ऑगस्ट मधले 15 घ्यायचे आपण तसे लास्टला ते. हो सर. ओके, याची जर बाकी काढली तर आपली काय येते 4 येते आणि 4 असेल तर आपण बघितलं थर्सडे असायला पाहिजे. समजलं? हो. परफेक्ट समजलं का सगळ्यांना? का अजून एक हो, लेक्चर sir. याच्यावर व्हायला पाहिजे? समजलं सर. लेक्चर होण्यापेक्षा मला आम्ही सांगा, तुम्ही एकदा बघा, हे व्हिडिओ मी पाठवतो तुम्हाला, तो व्हिडिओ बघा. नाही समजलं तर आपण लेक्चर घेऊया त्याच्यावर. ओके, आणि स्वानंद चालेल. आपल्याला डेमो देणार आहे. कुठली डेट दिल्यावर तो पटकन सांगणार आहे आपल्याला विदाउट कॅल्क्युलेशन करायच्या आधी. स्वानंद रेडी आहे ना? हा सर. ओके, आणि कुणाला काय विचारायचं याच्यावर विचारा. सर रेकॉर्डिंग टाका. हा बोल बोल, काय बोल. सर रेकॉर्डिंग टाका, रेकॉर्डिंग. हा टाकतो की रे, टाकतो मी. कशी वाटली ट्रिक? सिंपल आहे. हो सर. हा, आणि मेमरी मध्ये काय ठेवायला पाहिजे का जास्त? आपण म्हणतो बघा, तो व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्ही म्हटला असता, एक कोणतरी मी हल्लीच केव्हा तरी 10-15 दिवसापूर्वी बघितलेला तुम्ही व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवलेला. त्याच्यात काही मोठं काय नाही, जोपर्यंत आपल्याला ट्रिक माहित नाही ना तोपर्यंत आपल्याला ते काहीतरी मोठं वाटतं. हॅलो, थांबूया आपण. सर मला फक्त एकच विचारायचं होतं की आपण आता ह्याच्यात जर आता आपण मार्च घेतलेलं किंवा जुलै घेतलेलं तर त्याच्यात आपण ते जे त्याचा जो नंबर ठेवला आपण 3 ऑड डेजचा तर तो त्या मंथचा पण नंबर आपण ऍड करत होतो ना, मग जानेवारीमध्ये तसं का नाही केलं? जानेवारीच्या ती ऍड अगोदर मला सांग, 1950 मध्ये जानेवारीच्या अगोदर कुठला महिना असणार? नाही, जानेवारीच्या अगोदर असं नाही, पण आता जुलै मधलं घेतलं तर जुलैचा पण नंबर घेतलेला ना आपण. 2 मिनिट सांगतो, 2 मिनिट. नाही, आधीचा फक्त आधीच्या महिन्याचा. मी ते थोडं चेंज करतो बघ. सोनल इथे बघ, इथे मी तू म्हणतो तसं काय घेऊया आपण, जानेवारी नको, जुलै घेऊया. ओके, इथे मग जुलै जून घेतलं तर पासून माझं घेणार काय ना? झालं असतं, हे तर कॅल्क्युलेशन बदलणार नाही, हे सेम राहणार आहे. एवढं माझं काय असणार आहे, 6 ऑड डेज झाले ते काय होणार नाही, बदलणार नाहीये. 6 हो. ऑड डेज. ओके, नंतर मी काय करणार, जुलैच्या अगोदर कुठला महिना असतो? जून जून. असतो. मग जून पर्यंत हे सगळं मी काय करणार आहे, ऍड करणार. पण त्याच्या अगोदर बघणार हे लीप इयर आहे का, आहे का लीप इयर बघा. आहे? हा, नाही नाही आहे ना? ओके, नॉर्मल इयर आहे. ओके, मग आपण काय करणार सांग, जून पर्यंत सगळे ऍड करणार. 2, 3, 2, 3, 0 आणि 3 किती होता? 13. 13 हा 13 होता. आणि त्याच्यामध्ये आपण काय ऍड करणार? 26 ऍड करणार. 26. हा आता क्लिअर ओके. समजलं? हा कळलं. ओके, ह्याची ऍड करून जे येणार त्याला डिवायडेड बाय परत 7 करायचं, आणि जो हा नंबर सर, मिळणार कळलं. तो त्याचा ऑड डेज असणार, म्हणजे तो त्याचा दिवस असणार, नंबर असणार तो. ओके. ओके, आणि काय कोणाला डाऊट आहे? ओके, परत एकदा सांगतो, हे फक्त एक्झामच्या दृष्टीने बघू नका. ओके, एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन असेल नसेल, पण तुम्ही काय करू शकता सांगा, तुम्ही नॉर्मल तुमच्या जीवनामध्ये सुद्धा हे वापरू शकता. फास्ट कसं करायचं हे तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. आणि दुसरं मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक वेळी सांगत असतो, अशा ज्या काही ट्रिक असतात ना त्या तुमच्याकडे ठेवू नका तुम्ही, तर इतरांना सांगा. त्यामुळे फायदा काय होते बघा, तुमची परफेक्ट होते. त्याला येऊ दे ना नॉलेज इज अ पॉवर आहे. पण जेव्हा ते आपण काय करतो सांगा, दुसऱ्याला सांगतो तेव्हा ती पॉवर असते. लक्षात आहे? त्यामुळे अशी हे करा की तुम्हाला जे काही समजलं ट्रिक ना ते दुसऱ्याला सांगा. ओके, आणि कुणाला काय डाऊट विचारायचे आहे ह्याच्यावर? नाही कोणाला सर. काय डाऊट विचारायचं आहे का? नाही. कोणीतरी एकाने सांगा बघूया कशी ट्रिक वाटली. स्वानंद बोलू दे, आणि कोण बोलणार? स्वानंद, कशी वाटली ट्रिक? सोपी होती सर, फक्त प्रॅक्टिस केल्यावर फास्ट करता येईल. शाहीशला कशी वाटली? भारी वाटली, जबरदस्त आहे. जबरदस्त आहे. ओके, तिथे आहे ना कोण? तिथे तन्वीला कशी वाटली?
तन्वी आहे काय गेली रे? सर मस्त होती ट्रिप. आहे सर. ओके, कशी वाटली तन्वीला? छान आहे सर. छान आहे. ओके, अथर्वला? सर सोपी होती, प्रॅक्टिस करायला लागणार. ओके, नंतर ईशान, तुझं झालं क्लिअर काय ते ईशान? हो सर, झालं क्लिअर. ओके, नंतर परब, महेश ना? कुंभारला कशी वाटली? सिद्धी कुंभार आहे ना? हो सर, इझी आहे सोपी होती सर. ओके, चालेल. पार्थ आलाय होते. पार्थ पाटील आलाय का नाही? आहे की रे, नाव दिसतंय बहुतेक वेगळ्या नावाने. चालेल, मग काय करा, सगळ्यांना शिकवा, परफेक्ट व्हा. आणि मला अपेक्षा आहे की नुसतं स्वानंदने नाही, बाकीच्याने पण मला हे द्या, व्हिडिओ पाठवा. हो सर. ओके, सगळ्यांनीच हा, द्या. सूर्यवंशी बोलायचं आहे काय तुला? सूर्यवंशी का थांबू मी? नाही सर. ओके, स्वानंद काय बोलायचंय तुला? नाही सर. ओके, चला मग थांबूया आपण. बाय सर, गुड नाईट. बाय सर, गुड नाईट.